नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। 10 वर्ष या समाजाला सीपी अँड बेरर कायदा असेल, केंद्र सरकार असेल, आम्ही 10 वर्ष एसटी ट्राईबचे पैसे उचलून आमच्या आरक्षणासाठी त्या ठिकाणी दिलेले आहेत। माझा प्रश्न सरकारला आहे, अरे जर आम्ही 80-90 वर्षापूर्वी जर आम्ही ट्राईबचे पैसे उचलले असं, जर या देशाचं या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असं म्हणत असेल, या ठिकाणी 2-2 ठराव जात असेल, या ठिकाणचा रोहिणी आयोग असेल, या ठिकाणचा जेवढे मंडल आयोग असेल, एवढंच नाही बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यासाठी फार महत्वाची गोष्ट या ठिकाणी दिलेली आहे। तमाम बंजारा समाजाला माझी विनंती आहे, आम्ही कोणाचा भीक मागत नाही, कोणाच्या ताटामध्ये माती टाकत नाही, कोणाचं आरक्षण आम्ही घेत नाही। आमचं म्हणणं एक आहे, या देशामध्ये जेवढा बंजारा समाज आहे, कोणत्याही देशामध्ये आमचा समाज असेल, आमच्या आरक्षणाचा मुद्दा एक आहे, आमची तुम्ही या ठिकाणी जनगणना करा, आम्ही किती आहोत ते सांगा। एसटी प्रवर्गाचं आरक्षण आम्हाला 1 पैशाचं नको, एसटी हे करा, ज्याप्रमाणे विमुक्त भटक्याचं तुम्ही या बकड करून टाकले, आमचे तुकडे तुकडे तुम्ही करून टाकले, तसंच या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आदिवासी आहे किंवा एसटी प्रवर्गाचं हे आरक्षण बाबासाहेबांनी दिलेलं 60% ठेवा। या महाराष्ट्रामध्ये आम्ही 5% आहोत, 5% स्वतंत्र बी कॅटेगरी मध्ये आम्हाला आरक्षण द्यावं अशी आम्ही सरकारला विनंती करतो। काय पाप केलं आम्ही, काय पाप केले? कोणाला वाटते आम्ही काय फार जबरदस्तीने मागतो? या देशाचा एकमेव मोर्चा असा आहे, या देशाचा एकमेव असा समाज आहे, 60 आमदारांनी या महाराष्ट्रातल्या आपल्या जातीच्या सोडून, आपल्या जातीच्या 4 आमदार सोडून 60 दुसऱ्या समाजाच्या आमदाराने आमच्या या समाजाला पाठिंबा दिलं। मराठा समाजाने आम्हाला पाठिंबा दिले, ओबीसी समाजाने आम्हाला पाठिंबा दिले। एवढंच नाही, संसदेमध्ये बोलणारे खासदार, विद्यमान खासदार, या महाराष्ट्रातले 7 खासदारांनी आम्हाला पाठिंबा दिला, म्हणजे आमची मागणी ही रास्त मागणी आहे। मला तुम्हाला सांगायचंय आपण कशासाठी बसलो, आपण का बसलो मित्र हो? पेना समाज लदणे जाते ते जातू जातू वाटे पर जंगले मग आपण टेळ्यारच देते, ते टेळ्यार पर धोळो झेंडा गाडते, ते एखादी झाडे ऊपर निशाने कर नाखते, ते वना आपण काही काचा वो निशाने वो झेंडा वो टेळ्या आपण काही काचा। मित्र हो, आपण वो टेळ्या निशाने आपण भूल गे, 80 साल आपण सोगे, आपण वो टेळ्या ना, वो झेंडा ना, वो निशाने ना आपण मलाळ काचा मलाळ। हम तो येता बेटे चुकुल से गोर गरीब तांडे माहिती आहे, जोड समाज हमार मलाळ देख रेचा, हमार निशाने देख रेचा, हमें काही चाहतो साहेब आपल्याला जाहीरपणे सांगू इच्छितो, जे होईल ते होईल। या देशामध्ये 80 वर्षाच्या सरकारने आमचं पाप घेतलंय, ज्याने आमच्या आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी कचऱ्याच्या पेटीत टाकलाय। या देशामध्ये विद्यमान या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार, आम्ही आता त्यांना निवेदन देतो, त्यांना आम्ही आज बोल देत नाही। माझे पंतप्रधान महोदयाला या व्यासपीठावरून जाहीर आव्हान, आपण समजदार आहात, उत्तर तेलंगाना स्टेट हाउसिंग की तेलंगाना हासिल हुआ, आता विदर्भ भी हासिल करे, गवर्नमेंट हाथे माथे शेर वास्तु तमें एकच करो, तुम जागो बंजारा का तो मारो नंगारा को, जागो बंजारा, जागो बंजारा, अजय आरक्षण तमणू हे काम करणू, आपण आघाडी लढाई लढणो, दूसरे वडी लॅबी मेंटेन करनो, तीसरे वडी ला फॉलो करनो, वो की तमें गवर्नमेंट में તમારી ઈ આવશે
आज वोट घालेन तम रेगेचो वोटे लेवाळ तयार वेणो वोटे लेवाळ तयार वेणो तो तुम्हाला आरक्षण नवे नाको बड़ा उचलो गणगोट लोक काय तर प्रेम सिंग महाराज अमर सिंग अभी माथा जाए तो कुछ हेर बेटे मेरे से अब रोना जनता भी ये कर रहे तो मत राजनीति की तरफ बात किया 1 मिनट समझे मोठा असेंब्ली मोठा तो देर वास्तु તમાર વાસ્તુ ઘણી વાતો કરો 50 ગાડી લે તમાર વાસ્તુ માર ધિયા વાસ્તુ આય તો તમ કઈ સગાઈ કર રે તો ગોળ ખાન આય કોંતી લડે વાસ્તુ આય તો લડાઈ વાસ્તુ આય તો તમે ને દતરા પૂજે તો મોટી થઈ આય કોંતી याडी एवढी बेटी मेरा माँ याडी एवढी बेटे तो तुम सेवालाल महाराज उड़ान बेटे तो रामाराव बापू दया से कर बेटे तो हमारा महाराज प्रेम सिंह महाराज के आशीर्वाद क्रांतिकारी लड़ाई भाई लोग के पार्टी हमार कोडी अष्टमी दिल्ली तुम जामा मोदी केरळ तर वन नेशन वन गवर्नमेंट को एक ही रिजर्वेशन या ठिकाणी पाहायचो आज खूप लोक या ठिकाणी बोलवायचं विषय सेरो आपलो एकच आणि हम जे नांदेड जिल्हा कृती समिती या ठिकाणी ती आपण हाक दिले तो हाके आपण ओके आणि आज आपण मनक्या नावडलो कोणती आज 50% लोक आपण भारतीय आरेच पोलिसेवाड्यावर फोनचं कार्यकर्त्यावर फोनचं चारी वडी नांदेड जाम वेगोच हे मोर्चार दखल हे राज्य मुख्यमंत्री लेडू लागे आपण रितसर मागणीचं सनदशीर मागणीचं आणि आपण ही मॉब दखल बाद आपल्याला आता ती ही उत्साह आता न थमारता आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालय प्ले जायचं और सारू मोर्चा मायाजोगड मारसे याडी ब्रेन भाई बंद से विनंतीचं का आपण आता कोई न थांबता से आपण मोर्चा असे मान्यवर बोलल्यावर बाद आपण सेना जिल्हाधिकारी ना मान्य जिल्हाधिकारी नांदेड यांना आपण निवेदन द्यायचं ओतुडी आपण द्यायचं मग जाता बोलायला कोणी खूप मोठे मनक्या खूप विद्वान मनक्या खूप तज्ञ मनक्या आरक्षणा बाबतीत जे अतिशय माहितीच असे लोक जाणकार लोक या ठिकाणी बोलायला संधी दिले और बदल आभार जय हिंद जय सेवालाल जय महाराष्ट्र एरबाद महासमिती ॲडव्होकेट रामराव नाईक साहेबांनी विनंती करत आपण 4 मिनिटे मांडू जय सेवालाल जय सेवालाल खरो म्हणजे अब डॉक्टर बीडी साहेब हमारो भाई रोहिदा जाधव विषय नाम लिधो वो सेद मान्यवर जेर जेर रेगेच वही मान्यवर बंधू याडी भेने नायक कारभारी डावे साणे से उपस्थित तरुण मित्र खरं म्हणजे अब आता आंध्र प्रदेश मध्य प्रदेश मुंबई महाराष्ट्र प्रमुख नेता आता बोले वाळछ मग તમારો जास्त वेळ લેવાનો છે ફક્ત માં તમે ન ये कार्यक्रम તમ नुसता व्हॉट्सअप फेसबुक पे पाहायचो हे सेरो आभार मानू छो प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.